एकच मागितलेलं आहे की नेहमी माझ्यावर जबाबदारी ही महाराष्ट्राची पडते. गृहराज्यमंत्री झालो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करायला लागलो. शिक्षण मंत्री झालो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करायला लागलो. परंतु यापूर्वी पुढची इच्छा एवढीच आहे की मला अशी जबाबदारी मिळून दे की ज्याच्यामधून फक्त माझ्या कोकणची सेवा, कारण महाराष्ट्राला जेवढं काय देता येतं शिक्षण खात्याच्या माध्यमातून मी दिलेलं आहे. अनेक नवीन उपक्रम महाराष्ट्रामध्ये सुरू केलेले आहेत, परंतु कोकणच्या जनतेची जी सेवा मी चांदा ते बांदा आणि सिंधुरत्न योजनेतून केली ती पूर्णत्वाला नेली पाहिजे. त्याच्यामध्ये पर्यटन आहे, त्याच्यामध्ये फलोद्यान आहे, त्याच्यामध्ये मासेमारी आहे, त्याच्यामध्ये भाताचं उत्पन्न वाढवायची योजना आहे, नारळापासून वेगवेगळी उत्पादनं तयार करायची योजना आहे. अशा असंख्य योजना ज्या एकाच योजनेमध्ये आहेत, अशी योजना मला संपूर्ण कोकणामध्ये राबवायची आहे. हे आमच्या मुख्यमंत्री महोदयांचं स्वप्न आहे आणि मला जेवढी माहिती कोकणाची आहे क्वचितच एखाद्या नेत्याला असते. मग ती पर्यटनाची असतील, ती शेतीची असेल, ती फलोद्यानाची असेल, ती मच्छीमारीची असेल, आणि म्हणून मी या योजना तयार करू शकलो. या योजना कोकणातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे, कारण कोकण ही आमची मायभूमी आहे आणि म्हणूनच कोकणच्या जनतेची सेवा करायची संधी ही गणपतीने मला द्यावी, गजाननाने मला द्यावी अशी मी ईश्वराची प्रार्थना करतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.